हा आवाज कुणाचा? जमलेल्या तमाम शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, या सरकारला जाग आणून देण्यासाठी आणि आपलं वाढवलेलं वीज बिल कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की शिवसेनेमध्ये बाप कोण आहे आपण दाखवून दिलं। अनिल परब साहेब आणि जमुआ बेनकर साहेब यांना पण निवडून आणलेलं आहे, जमुआ बेनकर साहेब यांना पण निवडून आणलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे मुंबईचे पालक कोण असतील तर ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। आता मुद्द्यावर येतो। या ठिकाणी परवा विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आणि विरोधी पक्षाच्या सततच्या मागणीनंतर या सरकारने, या हरामखोर सरकारने रडत एक निर्णय घेतला की आम्ही शेतकऱ्यांचं पंपाचं वीज बिल माफ करू। पण त्याच्यातही संदिग्धता ठेवली, त्याच्यातही संशय आहे की ज्यांचं वीज बिल थकलेलं आहे ती माफी करणार का त्याच्या पुढचं आलं ते माफ करणार। म्हणजे या लोकांना द्यायचं काहीच नाहीये, फक्त लोकांना गाढव बनवायचंय, मूर्ख बनवायचंय म्हणून सांगतात आम्ही शेतकऱ्यांची वीज बिल माफ करणार आहोत। पण तिथं आम्ही त्यांना सोडणार नाहीये, यांची शेपट पकडून यांना आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाहीयेत आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफी जी आहे ती 100% झाल्याशिवाय या ठिकाणी शिवसैनिक वीज बिलाचा जो विषय आहे, बिलाचा विषय तो अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। लोकांना आनंद संदर्भामध्ये आणि शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सर्वांनी ठरवलंय की हा विषय सोडवण्यासाठी आता आपण आग्रही भूमिका घेतलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी अदानी असेल किंवा BST असेल यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांना जाग यायला पाहिजे, यासाठी हा निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि 300 युनिटपर्यंत वीज बिल आहे त्याच्यामध्ये सवलत द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये माफी द्यायला पाहिजे, ही विशेष आमची आज मागणी आहे। नाही, हा विषय हा सातत्याने लोकांमधून मागणी पुढे येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या संदर्भात पाठपुरावा हे आमचे पदाधिकारी करत होते। परंतु आता आपण बघितलं की अर्थसंकल्प जो काय महाराष्ट्र शासनाने जो काही डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी आवश्यक मागणी होती त्याची या मागणीची पूर्तता होताना कुठे दिसत नाही आहे। कारण शहरी भागामध्ये राहणारा जो काय वर्ग आहे या वर्गाकडे कुठे दुर्लक्ष होताना दिसतंय। कारण गोरगरीब लोक राहतात, या ठिकाणी कमवते थोडे असतात, वेळेवर पगार होत नाही, कायमस्वरूपी नोकरी लोकांना नाही, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनंत अडचणीचा सामना लोकांना करावा लागलेला आहे। त्याचप्रमाणे मोठं कुटुंब आहे, त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी या झोपडीधारकांसाठी आणि चाळीत राहणाऱ्या लोकांचा कुठेतरी विचार होणं हे आवश्यक आहे। 1 लाखाचा बिल आला होता आणि इथे 6000चं बिल आलेलं आहे। बघा, काही स्मार्ट मीटरचा विषय, स्मार्ट मीट बसवण्याच्या अगोदर सुरुवातीला मला वाटतं त्या स्थानिकांची ज्याच्या घरामध्ये आपण ज्याच्यासाठी मीटर बसवत आहोत त्याला कुठेतरी त्याचं प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्याची माहिती देणं आवश्यक आहे, ते कामकाज कसं चालेल त्याचं कुठेतरी प्रबोधन होणं आवश्यक आहे। परंतु ते होताना दिसत नाही आहे आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे 1000 बिल, जिथे 1000 रुपये 500 रुपये ज्या ठिकाणी बिल येत होते ते लगेच 2000-3000 बिल यायला लागले, अशा लोकांच्या तक्रारी आहेत। आणि सार्वजनिक शौचालय वगैरे ही लोकांसाठी चालवलेली व्यवस्था आहे, तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट तिथल्या संस्थेला सांगून त्या ठिकाणी कारवाई करणं किंवा त्यांना मुदत देणं हे अपेक्षित असतं। परंतु आता सध्या अदानींना कोणतीही भीती राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये लोकांच्या संदर्भात कुठेतरी कळवळा असणं अपेक्षित आहे। कुठेतरी लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे, कुठेतरी स्मूथली जाणं आवश्यक आहे। कुठेतरी कायदा हा आहेच, परंतु कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीने सुद्धा कायद्याच्या संदर्भामध्ये त्यांना
त्यांचं प्रबोधन होणं सुद्धा आवश्यक आहे, परंतु हे कुठेतरी करताना दिसत नाही. मानवतावादी भूमिका घेणं अपेक्षित असताना अमानवी पद्धतीने अदानीचे कर्मचारी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे ते वागत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो. लोकांविरुद्ध अदानीला त्रास झालेले आहेत, कारण की वारंवार आंदोलनं केले गेले, विरोध केला गेला, तरीही लोकांना कुठेतरी न्याय आणि दिलासा भेटत नाही. मला वाटतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन या संदर्भामध्ये अदानीची जी काही लोकांना सतवण्याच्या दृष्टीने जी काही एक मोहीम चालली आहे, तर त्याचा कायदेशीर सल्ला सुद्धा आम्ही घेऊ आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याच्या बरोबरच कुठेतरी कायद्याने सुद्धा आम्ही त्यांच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू, एवढं मी सांगू इच्छितो. एक मोठा विषय आम्ही बघतो समोर होते की जो SRE मध्ये जाण्यासाठी त्यांना जे पुरावे लागतात ते 2000 किंवा 2008 पर्यंत लागतात, पण जे अडाणी ते कुठेतरी जो पुरावे नष्ट करायचं काम ते करत आहे असं लोकांनी सांगितलं आहे, आम्हाला जाणीव आली. बघा, आता आम्ही लोकांचा हक्काचा खासदार आदरणीय दक्षिण मध्य मुंबई आदरणीय अनिल देसाईंच्या रूपाने लोकांनी निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे जे जे काही लोकांचे विषय आहेत ते आम्ही शिवसेना भवन आणि चेंबूरच्या कार्यालयामध्ये लोकांचे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत आणि त्या अर्जाच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये आम्ही बैठकांचं नियोजन करणार आहोत. मग तिथे असे SREचा विषय असेल, तिथे MMRDचा विषय असेल, तिथे म्हाडाचे विषय असतील, तिथे रेल्वेशी संबंधित लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विषय असतील, अनेक विषय आहेत. कारण या मागच्या खासदारांनी 10 वर्षामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे अनंत अडचणी लोकांना सतावत आहेत. ते सर्वचे सर्व प्रश्न हे आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजनात्मक काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बघा, जे जे काही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे काही वाईट रुजतं, इथली लोकच ते वाईट उखडून टाकण्याची इथल्या लोकांची परंपरा आहे. जे जे काही वाईट झालेलं आहे ते वाईट संपून जाऊन पुन्हा चांगलं होणार आहे. मला वाटतं त्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय अनिल देसाई यांचा विजय झाला, आता अनिल परबांचा विजय झाला, आता अभ्यंकरांचा विजय झाला आणि मला वाटतं हा विजय हा उद्धव साहेबांच्या नेतृत्व कौशल्याचा विजय आहे आणि उद्धव साहेबांवर लोकांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं उद्धव साहेब आणि हे आम्ही सर्व शिवसैनिक हा विजय नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आहे हे वेगवेगळ्या निकालातून हे स्पष्ट होत आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना आणि खऱ्या शिवसेनेला असणार आहे. एक महिलांबद्दल शिवसेना ही सर्वसामान्यांचा आवाज उचलणारी संघटना म्हणून सर्वपद आहे आणि खरं तर आज ही जी 300 युनिटपर्यंत जी वीज बिल माफी झाली पाहिजे ही रास्त मागणी आहे आणि पक्षप्रमुखांनी ही जी मागणी गेले कित्येक वर्ष धरून ठेवलेली होती आणि आज त्याला प्रत्यक्षात त्याचा जाब विचारण्यासाठी या मिंदे सरकारला जाब विचारण्यासाठी, कारण या मिंदे सरकारने हा घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. विधानसभेमध्ये आता येणाऱ्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे आमिषं दाखवली जात आहेत, पण जी लोकांची खरोखरची मागणी आहे, जे सर्वसामान्य झोपडपट्टी चाळीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्यावर हे भरमसाठ बिलं जी लादलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी माफी मिळावी किंवा 300 युनिटपर्यंत जी माफी मिळावी ही एक लोकांची मागणी आहे. तीच मागणी घेऊन आम्ही आज लोकांपर्यंत आलेलो आहोत. महिलांची संख्या जास्त होती, पुरुषांची जास्त आणि इतर लोकही उपस्थित होते, रस्त्यावर चालणारे लोक पण. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, आज महागाईने सगळे हुरपळलेले आहेत आणि विजेची बिलं भरमसाठ प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात येत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रामधील प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन घेतलं गेलेलं आहे आणि शिवसेनेने हे आंदोलन आता छेडलेलं आहे. आता नेहमीच अशा प्रकारे आंदोलन होतील आणि हे अदानींनी जो त्याची मक्तेदारी चालू केली आहे त्यासाठी हे वीज बिल आम्ही कमी करून घेणार म्हणजे घेणारच आणि 300 युनिट्स हे प्रत्येक गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातील झोपडपट्टीमध्ये आणि चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन होते. धन्यवाद. भारी संख्येत महिला दिसतात, सगळ्यांच्या हातात लाईट बिल आहेत, त्रास आहेत त्यांना. काय सांगणार आज तुम्ही आंदोलन? कारण घर चालवणारी ही महिलाच असते, भले ती सर्व्हिस करू दे किंवा काही करू दे, परंतु पैशाची काटकसर कशी करायची हे सगळं महिलेला माहिती असतं. आणि ज्या वेळेला आता तुम्ही बघितलं, एका महिलेने सांगितलं त्यांचं जे भाड्याच्या घरामध्ये राहते त्या भाड्याच्या घराला जे
भाडेकर जे आकारलं जातं त्याच्याही पेक्षा 1-2 हजाराने तिला बिल जास्त आलेलं आहे. म्हणजे मग हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हा जो आज निषेध केलेला आहे तो खरोखर आहे ना महिलांनी सुद्धा एकजूट दाखवली. त्याच्याबद्दल मी त्यांचे तर धन्यवाद मानते. परंतु ही महिला जी आघाडी आहे ती ज्या अन्यायाला वाचा फोडणारी आहे आणि अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तेव्हा इथेच मी थांबते. तुम्ही आमच्या भावना आणि आमच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत जे बिल दाखवलेलं आहे तुम्हाला ते फक्त तुमच्या कॅमेरामध्ये तुम्ही सेव्ह न करता ते तुम्ही जरा दाखवलं तर त्या झोपलेल्या सरकाराला जाग येईल असं मला वाटते.